खुराणा साहेबांना जे काही धुतलंय ना मॅडम, मला असं वाटलं एक क्षणाला की हा जीव बिव घेतो की काय त्यांचा. बापरे. हो कामिनी मॅडम माझ्याही अंगावर धावून आला. कसा बसा जीव वाचून पळून आलोय मी इकडे. काय सांगताय काय तुम्ही? मी कधीच खोटं नाही बोलतो. नाही नाही, फारच अति होत. आजकाल अष्टपुत्री खूपच विक्षिप्त वागतायत, यात काहीच शंका नाही. पण आज तर त्यांनी बेजबाबदारपणा आणि निर्लज्जपणाचा अतिरेक केला. आजवर माझ्या मनात त्यांच्याविषयी जो काही रिस्पेक्ट होता ना तोही गेला. ते काही यापुढे अष्टपुत्रे मला इथे नकोय. अष्टपुत्रे आणि गोडबोले क्लासेसचे संबंध संपले. हो मॅडम, मॅडम काय झालं हे तुम्ही मलाच विचारताय? अहो मॅडम, ते काय झालं ते मी मुद्दामून नाही केलं मॅडम. अहो मला कळतच नाहीये हे सगळं कसं होत आहे. मी खरंच काही नाही केलं, माझ्यावर विश्वास ठेवा म्हणून मी तुमची माफी मागायला आलोय. अष्टपुत्रे, या क्षणापासून तुम्ही मला इथे नको आहात. कळतंय का तुम्हाला? आता इथल्या कोणाचाही तुमच्याशी काहीही संबंध नाही. आम्हाला तुमची गरज नाही. तुम्ही प्लीज निघा. अहो मॅडम प्लीज असं करू नका. माझ्या घरच्यांचा तरी विचार करा. माझी नोकरी गेली तर मी कुठे जाऊ? ऐका मॅडम, प्लीज ऐका माझं, मला माफ करा. मी हे सगळं मुद्दामून नाही केलं मॅडम. अष्टपुत्रे, हे घ्या आजवर केलेल्या सेवेचा मोबदला. निघा. मॅडम ऐका माझं, मला माफ करा. पण मॅडम ऐक, काय गरज आहे त्याला पेमेंट द्यायची? बरं झालं नाही घेतला त्यांनी चेक. त्या लायकीचा आहे का तो? म्हात्रे सर, अरे खुश है जमाना आज पहली तारीख है, खुश है जमाना आज पहली तारीख है. पहिली तारीख होऊन गेली कधी. नाही पण आपल्यासाठी तर आज पहिलीच तारीख है. हे बघ कसं आहे, मोहन आज पगार आणि बोनस असे डबल पैसे घेऊन येणार आहे की नाही? कसं आहे, माझ्या भविष्यात आज लिहिलेलंच आहे, धनलाभ आहे आणि नवीन व्यवसाय करायला योग्य दिवस. आता मोहन आला ना की त्याच्याकडनं भांडवलासाठी पैसे घेतो आणि माझ्या सगळ्या स्कीम्सचा बिझनेस सुरू करतो. गप्प बसा. तसं काही होऊ देणार नाहीये मी. मला पार्लर साठी सगळं सामान लागणार आहे, कळलं ना? आणि आता दुसरी चेअर आली म्हणजे आपला धंदा असा जोरात चालेल ना, आपल्याला चांगले दिवस येणार आहेत बघा. हे ते पार्लर बिलर जाऊ द्या, माझं काम महत्वाचं आहे. नाही अजिबात नाही. आजपर्यंत माझ्या म्हणण्यानुसार सगळं चाललंय आणि याच्या पुढे सुद्धा चालत राहणार. आता तू पण ना दिग्या, हे दिग्या, ठीक आहे कशाला? थांब दिग्या, हे दिग्या, दिवस फोनवरच असतो. हा थांब, तुला नंतर कॉल करतो. बघा अख्खा दिवस त्या मोबाईल वर असतो. बोला, काय मॅटर झालाय? मॅटर म्हणजे काय प्रॉब्लेम झालाय? मोहन आता जे पैसे घेऊन येणार आहे ना, ते तुझ्या आईने पार्लरवर खर्च करायचे का मी माझ्या बिझनेसवर, ते सांग. गुणग्या, दात का काढतोय? नाही, कारण असं काहीच होणार नाहीये. म्हणजे काका जे आज पैसे आणणार आहे ना, त्यातनं मी स्वतःसाठी टॉप क्लास क्रिकेटचं किट विकत घेणार आहे. आणि म्हणजे कसं मला रोज प्रॅक्टिसला जाता येईल आणि माझं सिलेक्शन होईल फायनली. आई बाबा कम ऑन. तू गप्प बस रे. मोठा आलाय, गावस्कर होणार. नाही तर काय, तुला सांगते, असल्या फालतू गोष्टीवर मी एक पैसा सुद्धा खर्च होऊ देणार नाहीये. हा, ती फळकुट घेऊन इथे घरात आलास ना तर सगळी जाळून टाकेन मी. हा, मग तुझे ते पावडर, टिकली, कुंकू त्याच्यावरती खर्च करायचा काय? अरे एक मिनिट. माझा बिझनेस सुरू झाला ना की तुमच्या दोघांचेही हे हट्ट मी पुरवू शकतो. चालणार नाही. एक काम करतो, मी काकाला कॉल करतो आणि त्याला सांगतो येताना क्रिकेटचं किट घेऊनच ये. काय करतो? नाही, बापाची शपथ आहे तुला.
बरं ठीक आहे, मग क्रिकेटची किट नाही, एक फक्त बॅट आणि बॉल, सीझनचा हे बघ, अजिबात काही चालणार नाही. जमणार क्रिकेट नाही. हा विषय मला नाही. क्रिकेटवर माझा पार्लरचं बिझनेस सामान महत्वाचा आहे. लागणार आहे. माझा बिझनेस सुरू करणार आहे. पार्लरवर शांत सांगते. शांत शांत शांत. आपण असं करूया, काकाला विचारूया की बाबा तू कोणाला पैसे देशील. मला काय विचारायचं, तो माझ्याचकडे आणून देणार. मोठा भाऊ जिवंत आहे त्याचा अजून. काय कामाचा तो कुचका मी. हे बघ, मी तुला सांगतोय आपलं ठरलंय ना की काकाला विचारायचं, पण हा अजून आला का नाहीये? नेमका आजच का लेट करतोय हा? शेवटी हे व्हायचं होतं. काय विचार केला होता आणि काय स्वप्न रंगवली होती आणि काय पदरी पडलं. मनापासून क्लाससाठी गोडबोलीबाईंसाठी काहीतरी करायला गेलो आणि भलतंच होऊन बसलं. सकाळी निघताना दादा वहिनी दिग्याला किती आनंदाने सांगितलं होतं आज येताना पैसे आणीन. कसलं काय, आता बोनस तर सोडच, साधा पगार पण नाही, पूर्णपणे कफल्लक झालोय. कुठल्या तोंडाने घरी जाऊ आणि कशाला जाऊ? मोहन, अरे असा का बसलास? काय झालं, तुला काही हवंय का? मला सांग ना. हे बघ, मी तुझी इच्छा ना अशी पूर्ण करू शकते. तू फक्त बोल. तुझ्या आयुष्यात, तुझ्या घरच्यांच्या आयुष्यात आता जे काही प्रश्न आहेत ना, ते मी सगळे एकाच झटक्यात सोडवू शकते. मोहन, तू बोल, फक्त सांग. आधीच तुमच्या येण्यामुळे माझ्या खूप अडचणी वाढल्या आहेत. प्लीज प्लीज नका अडचणी वाढवू, हात जोडतो तुमच्या समोर. अरे माझ्यामुळे काय अडचणी आल्या? उलट मी अडचणी दूर करते तुझ्या. खरंच हे बघ, माझ्यासाठी काहीच अशक्य नाहीये. आणि तुला तर माहितीच आहे, मी माझ्या शक्तीने आणि जादूने कुठलीही अशक्य गोष्ट शक्य करू शकते. तू फक्त बोल मोहन. आणि तुझ्यासारख्या साध्या माणसाची अशी काय अपेक्षा असणार आहे? एक सुखी आयुष्य जगता यावं, इतकंच ना? अरे मग ते मी तुला मिळवून देईन. तुला काय हवंय आता? तुला भूक लागली आहे का? मी तुला काहीतरी छान खायला देते, ठीक आहे? थांब. हे बघ, ती मुलगी काहीतरी खातीये, ते हवंय का तुला? देते. मम्मा, माझी आईस्क्रीम कुठे गेली? हे घे. तुम्ही त्या मुलीचं आईस्क्रीम हातातलं काढून मला का आणून दिलं? हे असल्या कुठल्याही गोष्टी मला नकोय दाव. तुम्ही प्लीज तिला देऊन टाका. अरे देऊन टाका तिला आधी. ठीक आहे. मम्मा, माझी आईस्क्रीम परत आली. मोहन, मग अरे काय झालंय? तुला फिरायला जायचंय का? चल आपण जाऊया, मी तुला ना ढगातून फिरवून आणते. मोहन, तू इतका उदास काय आहेस? एखाद्या मध्यमवर्गीय माणसाची जेव्हा नोकरी जाते ना, तेव्हा तो असाच उदास असतो. तुम्हाला नाही कळणार हो. अरे काय चाललंय तुझं? नोकरी नोकरी नोकरी, इतका काय फरक पडणार आहे? आणि मला सांग, असे किती पैसे मिळत होते रे तुला तिथे? त्याच्यापेक्षा जास्त पैसे मी तुला मिळवून देऊ शकते आता या क्षणी. तू बोल फक्त, तुला किती पैसे हवेत? तू दमलायस का? पाय दुखतेत तुझे? थांब जरा. हा, हे लाल वाहन मस्त आहे, आवडलंय मला. मोहन, आता तुला ना काहीच त्रास होणार नाही. यावरून तू फिरू शकशील आणि मलाही फिरव. चल आपण जाऊया. तुमचं डोकं फिरलंय का? काय चालवलंय तुम्ही हे? मला असल्या कुठल्याही गोष्टींचा मोह नाहीये. प्लीज देऊन टाका, मला नकोय हे. ठीक आहे. असं कसं? अरे ज्या गोष्टींची स्वप्न बघणं सुद्धा तुला परवडत नाहीये, त्या गोष्टी मी तुला मिळवून देतेय आणि याच्या पुढेही देईन, ज्याच्यामुळे तुझं सगळं आयुष्य बदलून जाईल. मोहन, हे बघ, माझ्यामुळे तुला, तुझ्या घरच्यांना इतकं ऐश्वर्य मिळेल ना की तुम्ही कधी स्वप्नातही त्याचा विचार केला नव्हता. इतकं सगळं असूनही तू मला नाकारतोयस आणि त्या भिकारडे कामाचं कौतुक करतोयस. तुमच्यासाठी असेल तो भिकारडा क्लास,
पण त्या क्लासनी मला ओळख दिली. तो क्लास ही माझी अस्मिता आहे. तिथे शिक्षक म्हणून मला मान देणारे विद्यार्थी आहेत. हे सगळं देऊ शकेल तुमची जादू मला? मी फक्त पैसा मिळावा म्हणून शिकवत नव्हतो तिथे, तर आपल्यावर झालेले जे चांगले संस्कार आहेत ते पुढच्या पिढीला पास करता यावेत, उत्तम पिढी निर्माण व्हावी म्हणून शिकवत होतो. तुमची जादू म्हणजे चोरून सुख आणायचं आणि दुसऱ्याला द्यायचं. संस्कार आणि शिकवण कधीच चोरून कोणाला देता येत नाही. तुम्हाला माझे विचार बुरसटलेले वाटतील, काही हरकत नाही. तुम्ही तुमच्या मार्गाने जा, मी माझ्या मार्गाने जाईल. घरी जाऊन बोलणी खावीच लागणार आहे. पण त्यांचंही काय चूक आहे, मी त्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. तेव्हा ते बोलतील ते मला ऐकून घेतलंच पाहिजे. अरे काय माणूस आहे हा? कुठल्या ग्रहावरून आलाय हा नक्की? इतक्या स्वार्थी जगात हा असा निस्वार्थी माणूस असू शकतो? असं नेमकं काय आहे या मोहन मध्ये? मॅडम, असं काय आहे त्या मोहन अष्टपुत्रेमध्ये की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनची जबाबदारी तुम्ही त्याच्यावर दिली? नाही, सांगा ना मॅडम, काय त्याच्यामध्ये? अहो, त्या मोहनला नीट बोलायची अक्कल नाही. 4 लोकांमध्ये आला की ततपपू होतं त्याचं. कपडे कसे घालावे याचा साधा सेन्स नाहीये त्याच्याकडे. अहो, ज्या माणसाला स्वतःला प्रेझेंट करता येत नाही तो प्रेझेंटेशन देणार? एक तरी चांगली क्वालिटी आहे का त्याच्यामध्ये? मॅडम, एक तरी क्वालिटी सांगा ना. अशा या लंगड्या घोड्यावर पैसे लावल्यावर हरणारच नाही. मॅडम, यापेक्षा जिंकणाऱ्या घोड्यावर बाजी का नाही लावली? सगळा गेमच चेंज करून टाकला असतं. का नाही ठेवला मॅडम माझ्यावर विश्वास? अहो, तो खुराणा आता जो इथून रागाने निघून गेला ना, त्याला तुमच्या केबिन मध्ये बसवून तुमच्या प्रपोजलवर सँक्शनच्या सह्या घेतल्या असत्या या मदन म्हात्रेनी. मॅडम, 100% रिझल्ट देणारा शिक्षक म्हणून ख्याती आहे माझी. जाऊ दे, जे घडायचं ते घडून गेलंय. आता काय बोलणार? मॅडम, तुम्ही उदास का होताय? मॅडम, उदास होऊ नका. मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय आणि अशा वेळी आपल्याला आधार देणाऱ्या एखाद्या जवळच्या माणसाची गरज असते आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी. मी आहे ना मॅडम. रादर आपण गप्पा मारायला कुठेतरी जाऊयात, म्हणजे तुम्हाला मनमोकळं बोलता येईल, हलकं वाटेल. मग जाऊयात, तुम्ही, मी जेवायला. मात्र सर, तुमच्या सहानुभूतीबद्दल थँक्यू. पण कसं आहे ना, मला आजवर कधीच कुणाचीच गरज भासली. माझं एक तत्व आहे, प्रोफेशनल जागी प्रोफेशनलच वागा. आणि तुम्ही तसंच वागा प्लीज. त्यामुळे निघा. मॅडम, मी निघा. ठीक आहे. नाही म्हणजे आता खरंच तुम्हाला एकटं राहण्याची आवश्यकता आहे, मी समजू शकतो. नाही, तुम्ही प्लीज बसा. आपण नंतर कधीतरी जाऊ. गुड बाय. कशामुळे आज अष्टपुत्रे असे वागले असते? इतकं विचित्र. यांचं तर क्लासवर किती प्रेम आहे. मुलांचं भलं व्हावं असं सतत वाटत असतं त्यांना. मग अशी काय परिस्थिती आली ते असे वागले? काय सुगंध येतोय शिऱ्याचा. अगं ए, ऐकलंस का? काय हो? मला थोडा शिरा दे ना. नाही, जरा धीर धरा. त्या मोहनला येऊ देत, आपण सगळेच मिळून बसू. हो 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 हो, गोड बातमी आणि गोड शिरा. आहा, काय कमाल कॉम्बिनेशन आहे ना. अरे गाढवा, काय करतोयस तू? हा, जरा त्या काकाला फोन लावून बघ कुठपर्यंत आलाय. ए दिग्या, मला सांगते धीर धरा आणि स्वतः बघ किती उतावळी झाली. पुरे हे आला काका, मेरी जान, मेरा शेर. मला तर माहिती तुझं प्रेझेंटेशन तर कमाल झालाच ना, पण हिरोईन इम्प्रेस झाली की नाही? ए कपरे,
हिरोईन काय चाललंय रे? मोहन, बोनस पगार सगळं व्यवस्थित झालंय ना? तुम्ही दोघही आता थांबता का जरा? त्याला थोडा श्वास तर घेऊ दे. ये रे तू, कोण इकडे बस. बरं बस. मी तुझ्यासाठी शिरा घेऊन येते. माय डार्लिंग, मेरे को पता है तू मैदान फतेह करके ही आया होगा, और अब से ये दिगू खुद के बैट से हर मैदान फतेह करेगा. वही येताना रिअल स्पोर्ट्स दुकानात मी अशी तुकडा बॅट बघितली ना, इंग्लिश विलो रेडी टू प्ले. आता ना त्या मनाच्या बॅटनी खेळणंच बंद. म्हणजे बॅट देतो तो, पण नंतर बोलून दाखवतो रे. असं भिकारी फिलिंग येतं ना. पण ठीक आहे, आता काय प्रॉब्लेम नाही. उद्यापासून माझ्याकडे स्वतःची बॅट असेल, माझे चांगले दिवस चालू. थोड्या दिवसात इंटरनॅशनल क्रिकेटच खेळेन मी. एक रे, क्लब क्रिकेटचे वांदे आहेत तुझे, निघालाय इंटरनॅशनल क्रिकेट खेळायला. मोहन, आज मनापासून सांगतो, आजपर्यंत या तुझ्या दादाच्या सगळ्या कल्पनांची लोकांनी फक्त थट्टाच केली. त्यांचंही काही चुकलं नाही म्हणा, कारण माझ्या सगळ्या कल्पना आतापर्यंत फक्त कागदावरच राहिल्या, प्रत्यक्षात कधी उतरल्याच नाही. पण कुठलीही कल्पना प्रत्यक्षात उतरण्यासाठी काही साहित्य लागतं, आणि ते साहित्य मिळवायला भांडवलाची गरज असते. ही सगळी जुळवाजुळव करता करता माझं अर्ध आयुष्य निघून गेलं. म्हणून तूच एक आशेचा किरण आहेस. हे बघ, आज तुझा पगार आणि बोनस असं दोन्ही झालं. मला त्यातले थोडेसे पैसे देशील? मी तुला खात्रीने सांगतो, मी दाम दुप्पट करून दाखवेन. तुम्ही दोघेही गप्प बसा. भिकार धंदे कुठले? आणि तुम्ही होती ती नोकरी सोडली नसतीत ना, तर मला आणि मोहनला एवढं दडपण आलं नसतं पैसे मिळवायचं. हे वेगवेगळे प्रयोग करत बसलात ना, त्याच्यामुळे होतं नव्हतं ते सुद्धा घालून बसलात. बाजूला वा. म्हणू मी काय म्हणते, आपलं पार्लर आहे ना, ते हल्ली गिरायक कमी झाली आहे. म्हणजे तुझ्या वहिनीच्या हातात कला कमी आहे असं नाही. त्या पार्लर साठी लागणारं साहित्य आहे ना, ते आणि जागा दोन्ही कमी पडत आहेत. आणि मेला तो बाहेरचा बोर्ड आपला पार्लरचा तोही पडला खाली. मग काय होणार? गिरायक कमीच होणार ना. मोनू, आज तुझा पगार झालाय ना, आणि बोनस सुद्धा झालाय. एक काम कर ना, मला त्यातले थोडेसे पैसे दे ना. म्हणजे कसं आहे बघ, आपण पार्लर मधलं सामान सुद्धा घेऊ, आणि बाहेर ना असा मस्त मोठा बोर्ड करून घेऊ पार्लरचा. मग गिरायक बघ कसे फटाफट येतील. आणि तू सकाळी म्हणालाच आहे, आपण एक दुसरी चेअर टाकू म्हणून. अरे मी सांगते तुला, अशी पटापट गिरायक वाढतील ना, तुला ओव्हर टाइम करायची गरजच लागणार नाही, इतका पैसा येईल. दिगंबर, दादा, वहिनी, तुम्ही म्हणताय त्यातलं काहीच होणार नाहीये. प्रेझेंटेशन चांगलं झालंय. प्रेझेंटेशन खूपच वाईट झालं, आणि त्याहीपेक्षा वाईट गोष्ट म्हणजे माझी नोकरी गेली. काय? असं कसं झालं? हे असंच होणार आहे, असंच होणार आहे. बसला असशील तिथे दिवसा डवळ्या स्वप्न बघत, स्वतःच नुकसान करतोस, आमचंही करतोस. आता मारा, आयुष्यभर मारा, नुसतं काम 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 करत बसता. माझ्या मागचे हे कष्ट काही जाणार नाहीये शेवटपर्यंत.
शेवटी माझ्या कल्पनाही फक्त कागदावरच राहणार.